जे आंदोलक होते त्यांना अ, जेवणासाठी किंवा जे त्यांचे दैनंदिन गरजा असतात त्या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे सरकारवरती बरीच टीका झाली. पण मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने फडणवीस सरकारने आंदोलन आंदोलन हाताळलेलं आहे, तो एक मास्टर स्ट्रोक मानला जातोय. नेमकं हे आंदोलन कसं हाताळलं हे आपण 5 टप्प्यात समजून घेणार आहोत. पहिलं तर गोष्ट म्हणजे हे आंदोलन सरकारने कोर्टाच्या माध्यमातून हाताळण्याचं कौशल्य दाखवलेलं आहे. जे आंदोलक मराठा आंदोलक आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईच्या इतर भागांमध्ये होते, सीएसटी असेल, चर्चगेट असेल, बीएमसीच्या बाहेरचा जो परिसर आहे तिथे हे आंदोलक होते. या आंदोलकांना हटवण्याचं काम फडणवीस सरकारकडे होतं, पण त्यांनी ते शांततेत घेतलं आणि ते कोर्टाच्या माध्यमातून हाताळण्याचं कौशल्य दाखवलं. कोर्टाने यात इंटरव्हेन्शन केलं. काल जेव्हा याचिका कोर्टात दाखल झाली, गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांच्या विरोधात बाजू मांडली आणि मनोज जरांगे पाटील यांचे जे वकील होते त्यांनी कोर्टात आंदोलकांची बाजू मांडली. पण यामध्ये कोर्टाने त्यांना आज 4 वाजेपर्यंत मुंबई सोडा, आंदोलन जे मुंबईच्या इतर भागामध्ये आंदोलक होते त्यांना आझाद मैदानावर थांबवायला सांगा किंवा मुंबईचे जे रस्ते आहेत ते मोकळे करा, बाहेरून येणारे जे आंदोलक आहेत त्यांना थांबवा असं सांगितलं. त्यामुळे जे आंदोलकांना हटवण्याचं जे एक प्रकारे पाप होतं किंवा जे आंदोलकांना हटवण्याची जी रिस्क होती ती फडणवीस सरकारने स्वतःकडे घेतली नाही. ती कोर्टाच्या माध्यमातून घेऊन कायद्याने किंवा कौशल्याने हे आंदोलन हाताळलं. दुसरं म्हणजे आज जी मंत्रिमंडळाची उपसमिती जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेली होती, त्यामध्ये प्रामुख्याने मराठा मंत्री आणि तेही जे अगदी जरांगे पाटील यांच्याशी ज्यांचा टेम्पो चांगला आहे, मागच्या वेळच्या आंदोलनामध्ये आपण बघितलं होतं, गिरीश महाजन असतील, त्यांच्यावरती जरांगे पाटील आणि त्यांची बरीच वादावादी झाली होती. त्यानंतर गिरीश महाजन यांना या उपसमितीमध्ये घेतलं होतं, पण त्यांना जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यापासून लांब ठेवलं होतं. विखे पाटील असतील किंवा शिवेंद्रराजे असतील अशा मंत्र्यांना पुढं करून जरांगे पाटील यांना ज्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असे चेहरे त्यांच्याशी चर्चा करण्यात पुढे राहतील याची काळजी घेतली. आज जेव्हा शिवेंद्रराजे व्यासपीठावरती होते तेव्हा म्हटले जरांगे पाटील यांचा त्यांच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर सगळ्यांनाच दिसून आला. बाबाराजे बोलले म्हणजे विषय संपला असं जे त्यांचं स्टेटमेंट होतं, म्हणजे शिवेंद्रराजेंवरती आपला किती विश्वास आहे, महाराष्ट्राचा किती विश्वास आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते. विखे पाटील यांचा जो डिप्लोमॅटिक सूर होता या सगळ्या चर्चेदरम्यानचा तोही वाखाणण्याजोगा होता. त्यांनी मनोज जरांगे पाटील ज्या गोष्टी सांगतील त्या गोष्टींना डिप्लोमॅटिक उत्तरं देऊन जनतेसमोर त्या गोष्टी मान्य करत शांततेत हे आंदोलन संपवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. तिसरं म्हणजे सध्या मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विसर्जन अवघ्या 4 ते 5 दिवसांवरती आलेलं आहे. विसर्जनापूर्वी मुंबईमधील पोलिसांवरचा ताण कमी करत, मुंबईवरचा ताण कमी करत आंदोलकांना पुन्हा माघारी पाठवण्यात देखील फडणवीस सरकारनं महत्वाचे कामगिरी केलेली आहे, जेणेकरून पोलिसांवर जो लोड येणार होता विसर्जनादरम्यानचा तो लोड कमी केलेला आहे. त्यामुळे मुंबईकर आता त्यांच्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू शकतील. पोलिसही आता गणेशोत्सवाच्या तयारीसाठी लागू शकतील. गणेशोत्सवासाठी जी लागणारी सुरक्षा आहे त्याच्या दृष्टीने ती तयारी करू शकतील. आणखी एक गोष्ट फडणवीस सरकारने यात कटाक्षानं पाळलेली आहे ती म्हणजे ओबीसींना कुठेही दुखावण्याची भूमिका घेतलेली नाहीये. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा अध्यादेश जो GR आहे तो काढा अशी मागणी होती त्यांची. पण आता सध्या तरी 1 ते 2 महिन्यांचा वेळ घेऊन ही मागणी काही प्रमाणात पुढे ढकललेली आहे. आता सध्या वेळ मारून नेलेली आहे. त्यांच्या आत्ताची वेळ मारून नेल्यामुळे सध्या ओबीसी देखील दुखावला जाणार नाही आणि मराठा बांधव देखील मुंबईच्या बाहेर जातील, आंदोलन संपवतील याची काळजी फडणवीस सरकारने घेतलेली आहे. आता जो मसुदा दिलेला आहे त्या मसुद्यामध्ये काय काय आहे हे मी सांगतो आपल्याला. 5 प्रमुख मुद्द्यांवरती हा मसुदा तयार करण्यात आलेला आहे. एक तर हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी ही प्रमुख मागणी होती. या हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे.
या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तीच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून इतरांना देखील हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आता म्हणजे गाव पातळीवरती चौकशी समिती स्थापन करण्यात येईल. या चौकशी समितीच्या आधारे ज्यांच्याकडे यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राची आणि त्यांच्या नातेसंबंधाची चौकशी करून संबंधित व्यक्तीला देखील आता हे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दुसरं म्हणजे सातारा संस्थान गॅझेटियर आणि पुणे व औंध गॅझेटियरच्या नियमांचे आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत ही दुसरी मागणी होती. सातारा संस्थान व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात यावा. ही अंमलबजावणी करण्यासाठी शिवेंद्रराजेंनी किमान 15 दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली होती जरांगेंकडे. जरांगेंनी ती आणखी 15 दिवसांची देत 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, जेणेकरून या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या तपासायला वेळ मिळावा पण अंमलबजावणी व्हावी अशी ही मागणी मान्य केलेली आहे सरकारने. त्यामुळे 1 महिन्यात या गॅझेटियरची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा जरांगेंना आहे. तिसरं म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर ज्या केसेस झालेल्या होत्या त्या मागे घेण्यात याव्यात अशी प्रमुख मागणी होती. राज्यातील विविध कालावधीत करण्यात आलेल्या मराठा आंदोलनांमध्ये काही आंदोलकांवरील गुन्हे नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत गृह विभागाने शासन निर्णय 20 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार 31 मार्च 2025 पर्यंतचे दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे 31 मार्च पूर्वी ज्या मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल आहेत म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळून ते गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे जवळपास 852 गुन्हे मागे घेतलेले आहेत मराठा आंदोलकांवरचे. आता उर्वरित जे म्हणजे 1 एप्रिल नंतरचे जे गुन्हे आहेत ते सप्टेंबर 2025 पर्यंत मागे घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे सरकारने. त्याचा स्वतंत्र GR काढावा अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. चौथं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना लगेच तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीचे आदेश काढण्यात यावेत. यापूर्वी जे मराठा आंदोलकांमध्ये बलिदान गेलेलं आहे त्यांना मदत करण्यात आलेली आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. जवळपास 15 कोटी 80 लाख इतकी मदत शासनामार्फत कुटुंबियांना देण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. यात एक महत्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत आतापर्यंत 36 अर्जदारांना नोकरी दिलेली आहे. इथं जरांगेंनी मागणी केली की फक्त ST मध्येच नको तर संबंधित अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार म्हणजे त्याची जर शैक्षणिक पात्रता जास्त असेल तर त्याला MIDC किंवा महावितरण अशा विभागांमध्ये देखील सामावून घ्यावा अशी मागणी केलेली आहे. ती देखील मागणी सरकारनं मान्य केलेली आहे. 5वं म्हणजे 58 लाख नोंदींचे रेकॉर्ड सर्व ग्रामपंचायत कार्यालयावर लावण्यात यावे आणि कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांची तात्काळ व्हॅलिडिटी काढण्याचा GR करण्यात यावा. जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं मागच्या वेळी आंदोलन झालं होतं तेव्हा एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली होती. या समितीमार्फत महाराष्ट्रात आतापर्यंत जे कुणबी रेकॉर्ड शोधण्यात आले ते जवळपास 58 लाख रेकॉर्ड शोधण्यात आलेले आहेत. या रेकॉर्डची आता त्या संबंधित ग्रामपंचायतींवर नोंद करण्यात येणार आहे. ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती, ती देखील सरकारने मान्य केलेली आहे. आणि ह्या ज्या नोंदी सापडल्यात याच्या आधारे जे प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे त्या प्रमाणपत्रांचं कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा करण्यात यावी अशी मागणी केली होती. ती देखील मागणी मान्य झालेली आहे. तर एकूणच गणेशोत्सवाच्या दिवशी सुरू झालेलं हे आंदोलन म्हणजे 29 ऑगस्टला सुरू झालेलं हे आंदोलन गणेशोत्सवापूर्वी संपवण्यात फडणवीस सरकारला यश आलेलं आहे. यात अगदी जरांगे पाटील यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या देखील मान्य करण्यात आलेल्या आहेत. OBC समाजाला न दुखावण्याची भूमिका घेतलेली आहे. पोलिसांवरचा ताण कमी होईल याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे एकूणच जी सुरुवातीला टीका होती ती सुरुवातीची टीका पुसून काढत एक प्रकारे शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी मास्टर स्ट्रोकच मारलाय असं म्हणायला हवं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा सकाळ आणि सरकारनामा.